नमस्कार मित्रांनो, मी चेतन भोयर. आज आपण एका नवीन टॉपिकला टच करणार आहोत आणि तो म्हणजे प्लस मायनस. हा काही कुठला चॅप्टर नाही, परंतु प्लस मायनसचं काम सगळीच ठिकाणी असते आणि खूप जण कन्फ्यूज असतात की मोठ्या संख्येचं चिन्ह कुठं द्यायचं, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस, या गोष्टी आपल्याला समजत नाही. आज आपण ट्राय करू की त्याच्यातून बाहेर कसं निघायचं. लेट्स बघ. सगळ्यात पहिल्यांदा आपण -3 + 4 घेऊ. तर आपल्याला कन्फ्यूज असतो की प्लस मायनस आहे, तर मग घ्यायचा कसा, मोठ्या संख्येचं चिन्ह +4 आहे ना. तर यासारखीच्या गणितात किंवा समजा -3 × 4 आहे समजा, तर आपण काय करतो की 3 4 12 तर लिहितो, परंतु मोठ्या संख्येचा प्लस चिन्ह आहे तर +12 करून देतो. पण अशा पद्धतीने हा चुकणार आहे. मग आता सांगा करायचं कसं. तर -3 × 4 आहे समजा, तर 4 3 12, पहिल्यांदा 12 करावे लागेल आणि मायनस प्लस मायनस करावे लागेल. पण एवढंच सांगल्यावर समजेल का? नाही. तर याच्यासाठी आपण एक फंडा बनवलो बघा. तर आपण एक डब्बा काढतो, आपण या साईडला काढून घेतो मी. ठीक आहे. हां, याला तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं, हे काही तेवढं कठीण नाही. बघा, अशा पद्धतीने 2 साईड्स बनवले. एक आहे प्लस मायनस आणि एक आहे इंटू डिव्हिजन, म्हणजे गुणाकार भागाकार. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नाला काय करावे लागेल, कॅटेगराईज करावं लागेल की तो प्रश्न इकडला आहे का इकडला आहे. प्लस मायनसचा असेल तर या साईडला घ्या, गुणाकार भागाकार म्हणजेच इंटू डिव्हिजन असेल तर त्या साईडचा घ्या. करायचं का? सगळ्यात पहिल्यांदा एक नाही का आपण तर क्रिया आणि चिन्ह, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम जरी आला तरी तो 2 पद्धतीने सोडवायचा आहे, 2 स्टेपनं सोडवायचा. पहिला म्हणजे राहील क्रिया आणि दुसरा म्हणजे राहील चिन्ह. क्रिया केल्याशिवाय चिन्ह द्यायचं नाही. पहिला क्रिया, दुसरा चिन्ह. आता क्रिया करताना कसं करायचं, आपण सोबतच प्रॉब्लेम घेतो म्हणजे समजायला लागेल. बघा, -3 + 4 अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम आहे सपोज का. आता सगळ्यात पहिली क्रिया कशी करायची, मायनस प्लस मायनस. तर आपल्याला पाठ करावं लागेल की प्लस प्लस असेल तर प्लस होते, मायनस मायनस असेल तर प्लस, प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस मायनस आहे तर मायनस. ओके. आणि चिन्ह कधी कोणाचा द्यायचा, मोठ्या संख्येचा अशा पद्धतीने होणार. आता त्याच्यानंतर करू मायनस प्लस मायनस, म्हणजे 4 मधून 3 गेला राहिला 1 आणि मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणजे प्लस. प्लस कधी देत नाही. हीच गोष्ट जर अशी जर असती तर मायनस मायनस काय झालं असतं, प्लस झाला असतं. 6 आणि 2 झाले असते 8 आणि मोठ्या संख्येचा चिन्ह. अशा पद्धतीने हा झाला असता. हेच गोष्ट जर समजा 3 - 5 असते तर हा प्लस आहे, म्हणजे ज्याच्या समोर चिन्ह नसतो तो म्हणजे प्लस. तर प्लस मायनस मायनस म्हणजे 5 मधून 3 गेले राहिले 2 आणि मोठ्या संख्येचा चिन्ह. याच्यात कोणीच कन्फ्यूज होत नाही, हा बिलकुल ओके आहे. चला, तर ही गोष्ट समजली. आता आपण त्या साईडला जाऊया, म्हणजेच गुणाकार भागाकार, म्हणजेच आपण म्हणू इंटू आणि डिव्हिजन. याच्यात सुद्धा सेम स्टाईल. पहिले करूया आपण क्रिया आणि नंतर करूया आपण चिन्ह, तर याच्यात क्रिया करताना कसं असते बघा. जसं 3 × 4 तर आपण सीधा गुणाकार करतो, म्हणजे 4 3 12. आता सोपाच आहे. पण याच्यात समजा मी -3 जर घेतलो समजा, तर का 3 × 12 तर 12 लिहून टाकायचं. म्हणजेच करायचं कसं की इंटू जर असेल म्हणजे गुणाकार असेल तर गुणाकार आणि भागाकार असेल तर भागाकार. जो आहे तो पटाक्ष करून टाकायचा, त्याच्यात बिलकुल हे नाही. आणि त्याच्यानंतर चिन्हाची गोष्ट येणार, आणि चिन्हाची गोष्ट आहे तर ती अशा पद्धतीने केली पाहिजे, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह येत नाही. खूप जणांच्या माइंडमध्ये असते की मोठ्या संख्येचा चिन्हच येतो, तो मोठ्या संख्येचा चिन्ह फक्त प्लस मायनसमध्ये असते, गुणाकार भागाकारमध्ये नाही. आणि गुणाकार भागाकारमध्ये आपण काय करतो, तर जर समजा प्लस प्लस असेल तर आपण प्लस करतो, मायनस मायनस असेल तर प्लस करतो, प्लस मायनस असेल तर मायनस आणि मायनस प्लस असेल तर मायनस. आता हे वाले प्रॉब्लेम सोडवायसाठी आपण करून पाहूया ट्राय. बघा, सगळ्यात पहिल्यांदा घेऊ -3 × -5. बघा आता काय बघा, इंटू दिसल्याबरोबर पण असं इंटू करा. 3 × 5 = 15, ठीक आहे, 50 आणि मायनस मायनस प्लस झाला आन्सर. आता तुम्ही म्हणाल की मोठ्या संख्येचा चिन्ह तर आपला चुकणार आहे, परंतु इथं मायनस मायनस असेल तर प्लस. म्हणजे बघा, क्रिया करताना गुणाकार असेल गुणाकार, भागाकार. आपण एखादा भागाकाराचा पण घेऊ. बघा, जसं समजा सोपं नाही बघा, 8/2 म्हटल्यावर बघा किती होऊन जाईल, 4 होऊन जाईल. पण याच गोष्टीला -8/2 केला तर काय होईल बघा, 8/2 किती होतो, 4 होतो, माहितीच आहे आपल्याला. परंतु मायनस प्लस मायनस यालाच तुम्ही करू शकता की 32 डिवायडेड बाय -30 डिवायडेड बाय 4 जर केला समजा, सांगा 4 8 32 म्हणजे 832. तर इथं येणार 8 आन्सर येणार, भागाकार केल्यावर 8 आन्सर येणार, परंतु मायनस मायनस प्लस. तर अशा पद्धतीने करा. म्हणजेच करायचं कसं, तर याच्यावर समजलं आपल्याला की समजा प्लस मायनस जर असेल तर आपल्याला पहिल्यांदा क्रिया करावं लागेल, प्लस 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 मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस मायनस, आणि चिन्ह देताना मोठ्या संख्येचा. परंतु गुणाकार भागाकारमध्ये मोठ्या संख्येचा चिन्ह देऊ नये. गुणाकार भागाकार असेल तर गुणाकार भागाकारच ठेवायचं, आणि चिन्ह देताना प्लस 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 मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस मायनस. या पद्धतीचे प्रॉब्लेम जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस जर केले तर एकही असं म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही की तुमचं चुकेल. आणि हा दोन्ही ठिकाणी कामायचा आहे आपल्याला. पार्ट 1 आणि पार्ट 2 सगळीकडे शिकायचं आहे. इव्हन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स किंवा प्रत्येक इक्वेशन सोडवताना हा कामात येणार आहे. आणि इथंच जर आपला मुलगा जर कन्फ्यूज असेल तर मात्र बहुत प्रॉब्लेम होईल. सो
चांगल्यानं लक्षात ठेवा. नाही समजलं असेल तर कमेंट करा.